नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC अंतर्गत महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅझेटेड सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे CPL पाहू शकता. ही जी संयुक्त सेवा पूर्व परीक्षा आहे, या संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचं जे ॲडमिशन सर्टिफिकेट आहे म्हणजेच प्रवेशपत्र, हॉल तिकीट जारी करण्यात आलं आहे. जे उमेदवार परीक्षा देणार आहेत, ज्यांनी अर्ज केला आहे, ते त्यांचे प्रवेशपत्र जे आहे, हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावरून पाहू शकता. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर लॉग इन करून त्यांचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं. इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, यावरून प्रवेशपत्र जे आहे हे डाउनलोड केलं जाऊ शकतं. अधिकृत संकेतस्थळावर त्याची लिंक देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. पाहू शकता. महाराष्ट्र गटब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठीचं प्रवेश प्रमाणपत्राबाबत जाहीर क्रमांक आहे 48/2024. यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गटब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 करता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज प्रणालीच्या जे अधिकृत संकेतस्थळ आहे या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र जे आहे हे सोबत आणणे अनिवार्य असेल. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने किंवा ज्या समस्या असतील या समस्या लक्षात घेऊन 1.5 तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. या गाईडलाईन्स महत्त्वाची माहिती म्हणजेच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही तुम्हाला अडचण उद्भवल्यास यासाठीचा संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. याच्यावर संपर्क केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मेल ID सुद्धा आहे, त्यावर संपर्क केला जाऊ शकतो. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास काही अडचणी आल्यास तो संपर्क क्रमांक आहे, यावर संपर्क केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने पाहू शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी परीक्षा आहे संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2024 साठीचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे. अधिकृत संकेतस्थळावरून जी लॉग इन करून तुमचं जे हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं. इथे लिंक आहे, या लिंकवरून तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं. इथे पाहू शकता. डिटेलमध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे उपलब्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीने MPSC अंतर्गत जे प्रवेशपत्र आहे संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचं उपलब्ध आहे, डाउनलोड केलं जाऊ शकतं. या भरती परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.